मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा बँकवरती डोळे बंद करून विश्वास आहे की ते आपले पैसे सेफ ठेवतील. बट ऍक्च्युअली ही पूर्ण ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम मॅथमॅटिकली अशी डिझाईन केली आहे जो आपला पैसा कंटिन्युअस रिस्क वरती ठेवते. एक फॅक्ट आहे जे मोस्ट इकॉनॉमिस्टला माहिती आहे, पण तुमची बँक तुम्हाला कधीच कळून देणार नाही. तुमच्या अकाउंट मधले 95% पैसे ऍक्च्युअली रिअल नाहीच. तो एक शेअर्ड कलेक्टिव्ह हॅल्युसिनेशन आहे. ते एक्झिस्ट करतं कारण आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय की ते एक्झिस्ट करतं. कारण बाय लॉ जेव्हा तुम्ही तुमचे सेव्हिंग्स डिपॉझिट करता, तुमच्या बँकला त्यातले फक्त 10% रिझर्व्ह मध्ये ठेवायचे असतात. उरलेले पैसे ते लिटरली आउट ऑफ थिन एअर मल्टिप्लाय करतात. विच मीन्स ही सिस्टीम एक फर्जाईल मिराज आहे फक्त. जर आता फक्त 11% लोक जागी झाली, बँकेत गेली आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे पैसे परत मागितले, तर पूर्ण ग्लोबल इकॉनॉमी शॅटर होईल. बट तुमची वेल्थ कशी प्रोटेक्ट करायची हे समजण्यासाठी तुम्हाला आधी हे इल्युजन बद्दल समजून घ्यावं लागेल. सो आज आपण मॅनकाइंडचं ग्रेटेस्ट शेअर्ड हॅल्युसिनेशन ब्रेकडाऊन करणार आहे. आपण या मनी स्कॅमची 2600 वर्षाची हिस्ट्री ट्रेस करणार आहे. मॉडर्न बँक थिन एअर मधून फ्रेश मनी कसा क्रिएट करते याची मेकॅनिक्स एक्सपोज करणार आहे. जेव्हा हा मॅथ फेल होईल तेव्हा नक्की काय होतं ते बघू. आणि फायनली आपण तो एक रूल समजू ज्याने आपण या पूर्ण इल्युजनच्या बाहेर पडून आपली रिअल वेल्थ बिल्ड करायला सुरुवात करू. सो चलो लेट्स बिगिन. पाच 5000 वर्षापूर्वी ट्रेड एकदम सिंपल होता. जर तुम्ही गहू उगवताय आणि तुमचा शेजारी टेंट बनवतो, तर ट्रेड एकदम सिंपल आहे. तुम्ही त्याला गहू देणार, तो तुम्हाला टेंट बनवून देणार. ते फेअर होतं, बट ते इनक्रेडिबली इनएफिशियंट होतं. जर ते टेंट बनवणाऱ्याला तुमचा गहू नको असेल तर तुम्ही ट्रेड फोर्स करू शकत नाही ना. याला डबल कोइन्सिडेंस वॉन्ट्स म्हणतात. एक डेली इम्पॉसिबल पझल. देअरफॉर ह्युमन्सनी इनोव्हेट केलं. आपण एक मिडल मॅन क्रिएट केला, कमॉडिटी मनी. अशी गोष्ट ज्याची व्हॅल्यू सगळ्यांनी मिळून ठरवली होती. म्हणजे कॉरी शेल्स, वेपन्स ही एक कमॉडिटी मनी होती. पण त्यात एक फेटल फ्लॉ होता. कोणी बीच वरती जाऊन ते शेल्स गोळा करू शकतं, तसे वेपन्स बनवू शकतं, तसे चाकू बनवू शकतं, तसे दगड कोरू शकतं. सप्लायवर कोणाचाच कंट्रोल नव्हता. देअरफॉर 600 BC मध्ये एक ब्रेक थ्रू झाला जेव्हा किंग ऑफ लिडियाने पहिल्यांदा ऑफिशियली मेटल कॉइन्स बनवले. पैसा फायनली एक स्केर्ड, सहसा न मिळणाऱ्या गोष्टी सोबत टाईड झाला. 1 ग्राम गोल्डची व्हॅल्यू एक्झॅक्टली 1 ग्राम गोल्ड एवढीच होती. बट त्या काळच्या राजांना लगेच रिअलाइज झालं, जो माणूस मनी सप्लाय कंट्रोल करतो तो पॉवर कंट्रोल करतो. त्यांना अजून पॉवर हवी होती, बट प्रेशियस मेटल्स हे एक्सपेन्सिव्ह होते. देअरफॉर त्यांनी एक लपून छपून चोरी सुरू केली. त्यांनी कॉइन्स स्लिम डाऊन करायला सुरुवात केली. गोल्ड मध्ये चीप मेटल्स मिक्स केले आणि त्यांच्या फेस वरती एक्झॅक्ट सेम व्हॅल्यू स्टॅम्प केली. तो कॉइन क्लेम करायचा की तो 1 ग्रॅम गोल्डचा आहे, बट रिअली त्याची व्हॅल्यू फक्त एक फ्रॅक्शन होती. तिथे इल्युजन ऑफ मनीचा जन्म झाला. तिथे व्हॅल्यू आता कशापासून बनलीये यावर नव्हती, त्याची व्हॅल्यू ती होती जी रुलिंग क्लास डिसाइड करायचं. हजारो वर्ष हा स्कॅम मेटल कॉइन्स पासून पेपर IOU सर्टिफिकेट्स पर्यंत इव्हॉल्व्ह झाला. बट फायनल आणि मोस्ट डेंजरस पिव्हट 1971 मध्ये झाला. US प्रेसिडेंट रिचर्ड निक्सननी डॉलरची गोल्ड सोबतची कन्व्हर्टेबिलिटी टेम्पररी सस्पेंड केली. I have directed Secretary Connally to suspend temporarily the convertibility of the dollar into gold or other reserve assets. त्या एका डिसिजन मुळे पूर्ण जग फिएट करन्सीकडे मूव्ह झालं. फिएट हा एक लॅटिन वर्ड आहे. त्याचा अर्थ होतो लेट इट बी डन. मनी वॉज सडनली बॅक्ड बाय ॲब्सोल्युटली नथिंग एक्सेप्ट गव्हर्नमेंट डिग्री अँड कलेक्टिव्ह फीट. हा इल्युजन 100% डिजिटल, 100% ग्लोबल आणि रियालिटी पासून कम्प्लिटली अनचेंज झाला. सो हे आपल्याला घेऊन येतं आपल्या बँक अकाउंटकडे. आपल्या सगळ्यांचे बँक्स कसे वर्क करतात याच्याबद्दल एक फंडामेंटल मिसअंडरस्टँडिंग आहे. तुम्हाला वाटतं की एक मोठं सिक्युअर लॉकर आहे, तुम्ही तुमचे पैसे डिपॉझिट करता, बँक ते सेफ ठेवतं, त्यातला थोडासा पार्ट केअरफुली लेंड करतं आणि तुम्हाला त्या प्रिव्हिलेजसाठी 3% इंटरेस्ट देतं. तुम्ही कम्प्लिटली चुकीचे आहात. आपण एक सिंगल डिपॉझिटला ट्रॅक करूयात. इमॅजिन करा तुम्ही बँकेत गेलात आणि 1 लाख रुपये डिपॉझिट केले. बाय लॉ बँकेला फक्त 10% रिझर्व्ह होल्ड करावा लागतो. म्हणजे फक्त 10,000. उरलेल्या 90,000चं ते लोन देऊ शकतात. बट हाच एक मॉडर्न इकॉनॉमिक्सचा माइंड बेंडिंग सिक्रेट आहे. ते तुमचे 90,000 रुपये लँड करत नाही, ते लिटरली कीबोर्ड वरती
टाईप करतात आणि आउट ऑफ थिन एअर एक ब्रँड न्यू 90,000 रुपये क्रिएट करतात. दुसऱ्या दिवशी एक यंग एंटरप्रेन्योर येतो ज्याला कॅफे सुरू करायचं असतं. बँक त्याला 90,000चं लोन अप्रूव्ह करतं. सडनली इकॉनॉमी मध्ये एक नवीन पैसा एक्झिस्ट करतो जो काल नव्हताच. तो कॅफे ओनर त्या पैशापासून कार्पेंटरला पैसे देतो टेबल बनवण्यासाठी. कार्पेंटर ते 90,000 रुपये घेतो आणि त्याच्या बँकेत डिपॉझिट करतो. देअरफॉर ती सायकल रिपीट होते. त्याची बँक 10% म्हणजे 9,000 रुपये ठेवते आणि कोणाला तरी दुसऱ्याला लेंड करण्यासाठी ब्रँड न्यू 81,000 रुपये आउट ऑफ थिन एअर क्रिएट करते. या फ्रॅक्शनल रिझर्व्ह सिस्टीम मुळे तुमच्या इनिशियल 1,00,000चं डिपॉझिट लिगली इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेट होणाऱ्या जवळपास 10 लाख रुपयांमध्ये मल्टिप्लाय होतं. ही एक मनी मल्टिप्लायर मशीन आहे. जगातले 95% पैसे हे असेच क्रिएट होतात. गव्हर्नमेंटच्या प्रिंटिंग प्रेस मधून नाही, लोकल कमर्शियल बँक्सनी लोन एक्झिस्टन्स मधून टाईप करू. बट या इक्वेशनची एक टेरिफाईंग फ्लिप साइड आहे. तुमचा पैसा नेहमीच दुसऱ्याचं कर्ज असतो. तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधला प्रत्येक रुपया फक्त यामुळे एक्झिस्ट करतो कारण कोणतरी कुठेतरी बँकेचा कर्जदार आहे. मग जेव्हा हा इल्युजन ब्रेक होतो तेव्हा काय होतं? जेव्हा लोक विश्वास ठेवणं सोडतात तेव्हा काय होतं? बँक प्रॉपर पडून जाते. टोटल किऑस, सिस्टमॅटिक फ्रीज, पैसा एकदम गायब होऊन जातो. कारण बँक फक्त 10% होल्ड करतं. ते पूर्णपणे या अझम्पशनवर डिपेंड असतं की आपण सगळे एकाच वेळी आपले पैसे परत मागायला येणार नाही. ते नॉर्मल डेली ट्रॅफिक परफेक्टली हँडल करतं. बट फिअर कंटेजियस असतं. जर न्यूज आली की बँकनी बॅड लोन्स दिलेत, जसं 2008 मध्ये US हाऊसिंग मार्केट किंवा 2023 मध्ये सिलिकॉन व्हॅली बँकिंग मार्केट, डिपॉझिटर्स पॅनिक होतात. ते त्यांचे ऍप्स ओपन करतात आणि विड्रॉल करायला सुरू करतात. याचं मॅथमॅटिक्स एकदम ब्रुटल आहे. जर फक्त 11% डिपॉझिटर्सनी एकाच वेळी त्यांचे पैसे परत डिमांड केले, बँक ते पूर्ण करूच शकणार नाही. त्यांच्याकडे फिजिकल तेवढे पैसे नाहीच आहेत. ते खराब मॅनेज केले असं नाही, सिस्टीम तशीच काम करते. ही सिस्टीम इनहेरिटली फर्जाईल आहे. ती ग्रोथ क्रिएट करण्यासाठी एंडलेसली एक्सपांड व्हायला क्रिएट केली. बट एक्सपान्शन एक्सेस झालं तर एक बबल क्रिएट होतो आणि बबल नेहमी बस्ट होतात. जरी तुमची बँक कोलॅप्स झाली नाही तरी ही सिस्टीम एका स्टेल्थ मेकॅनिझम द्वारे तुमची वेल्थ सतत ड्रेन करत असते. त्याला म्हणतात इन्फ्लेशन. लक्षात ठेवा, पैसा इकॉनॉमी मधल्या गुड्स आणि सर्व्हिसेसचा फक्त एक मेजरमेंट आहे. जर US गव्हर्नमेंटनी 18 महिन्यात आता एक्झिस्टिंग असलेल्या डॉलर्स पैकी 40% डॉलर प्रिंट केले, जसं त्यांनी 2020 मध्ये केलं होतं, किंवा बँक आउट ऑफ थिन एअर पैसे मल्टिप्लाय करत राहिले, तर पैशाची सप्लाय अवेलेबिलिटी गुड्स पेक्षा ड्रास्टिकली जास्त होते. देअरफॉर प्राइस स्काय रॉकेट होतात. नवीन पैसा जुन्या पैशाची व्हॅल्यू कमी करतो. तुमचे बँक बॅलन्स चेंज होत नाही, पण तुमची पर्चेसिंग पॉवर ही रोज कमी व्हायला लागते. बट यातून एक रस्ता आहे. तुम्ही या मशीनला थांबू शकत नाही. देअरफॉर तुम्ही तिला यूज कसं करायचं ते शिकलं पाहिजे. जर्मन इकॉनॉमिस्ट रिचर्ड वर्नरनी प्रूव्ह केलं की सगळ्याच थिन एअर मनी जो असतो तो इव्हिल नाहीये, खराब नाहीये. तुम्हाला फक्त प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह डेट मधला फरक कळायला हवा. जेव्हा बँक मनी क्रिएट करते ज्याने कोणीतरी सॉफ्टवेअर कंपनी किंवा फॅक्टरी बिल्ड करू शकेल, ते प्रोडक्टिव्ह आहे. ते जॉब्स, एक्सपोर्ट्स आणि टँजिबल व्हॅल्यू क्रिएट करतात. इकॉनॉमी ग्रो होते. पण जेव्हा तुम्ही एक डेप्रिसिएटिंग लक्झरी कार घेण्यासाठी लोन घेता किंवा EMI वर आयफोन घेता, ते अनप्रोडक्टिव्ह आहे. तिथे कुठलीही न्यू वेल्थ क्रिएट होत नाही. बट मनी सप्लाय एक्सपांड होतो. तुम्ही गरीब होता, बँक रिच होते आणि सोसायटी ग्रोथ शिवाय इन्फ्लेट होते. फॉर 2600 इयर्स एन्शियंट लिडियाच्या किंग्स पासून मॉडर्न बँकेच्या सर्व्हर्स पर्यंत पॉवर मध्ये असलेल्या लोकांना फक्त एकच गोष्ट समजली: वेल्थ कंट्रोल करायचा सगळ्यात सोपा रस्ता म्हणजे तुमची वेल्थ डायल्यूट करणं. ही एक सिस्टीम ब्रोकन नाहीये, ती मॅथमॅटिकली अशीच फंक्शन करायला डिझाईन केली. तुम्ही इन्फ्लेशन थांबवू शकत नाही, तुम्ही बँक्सला डेट मल्टिप्लाय करण्यापासून थांबवू शकत नाही,
बट एकदा तुम्हाला समजलं की तुमचा 95% पैसा फक्त एक शेअर्ड हेल्युसिनेशन आहे, तुम्ही त्या इल्युजन मध्ये जगायचं थांबवता आणि त्याला अशा गोष्टीमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात करता ज्या ऍक्च्युली रिअल आहेत, असेट्स जे अप्रिशिएट होतात, स्किल्स जे कंपाऊंड होतात, प्रोडक्टिव्ह डेट जे स्वतःसाठी पे करता. सो द क्वेश्चन इज, तुम्ही तुमचा टाइम स्क्रीनवरचे डिजिटल डिजिट्स कलेक्ट करण्यामध्ये ट्रेड करत राहणार की ज्याप्रमाणे बँक्स गेम खेळतात तशाप्रमाणे गेम्स खेळायला सुरुवात करणार? लेट मी नो इन द कमेंट्स. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड गाईज. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द व्हिडिओ. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये. अँड प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवरचे केस स्टडीज बघायला आवडतील ते कमेंट करा. अँड येस, थँक्यू. दिस इज मी, साहिल आरेकर, थिंकिंग आउट लाऊड.